मित्रांनो, सकाळी सकाळी आपण गेलो मार्केटला आणि इथे घेतली आपण रानभाजी म्हणजेच कटुल्याची भाजी, सर्वात पौष्टिक भाज्यांपैकी एक. आणि नंतर घरी आल्यावर केलं आपण. मित्रांनो, जर तुम्हाला भावाची स्माईल आवडली प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि इथे आपण मुंगाच्या डाळीला भिजवलं आणि कच्चं त्याला धुवून घेतलं. आपण बाहेर गेलो आणि आपल्याच घरातली मिरची आणायची. कशाला घेता बाहेरची मिरची? घ्या ना, मस्त घरातलीच तोडून. घरी मस्त मिरची लावायची आणि त्यालाच घरी यूज करायचं. मग मिरची मस्त तोडली आपण आणि नंतर चला आपण जाऊ कुकिंगला. त्यानंतर मग मस्त आपण कटुल्याच्या भाजीला धुवून घ्यायचं. मस्त कचं तसं धुवून टाकायचं त्याला छान मित्रांनो. नंतर आपण मस्त कटुल्याच्या भाजीला घ्यायचं आणि त्याला कचं कापायचं मित्रांनो. कापण्यात कंजूसी नाही करायची बरं का. मस्त कापायचे, बारीक बारीक पीसेस घ्यायचे. थोडाफार टाईम लागला तरी चालते, पण छान प्रकारे मस्त नीटनेटकेपर्यंत त्याला कापून घ्यायचं. कळलं काय? त्यानंतर मस्त मिरच्या घ्यायच्या आणि मिरच्याला पण आपण बारीक बारीक चिरल्याऐवजी थोडंफार म्हणजे मीडियम साईजमध्ये त्याला मिरच्यांना देखील आपण चिरून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे भाज्यामध्ये जे आहे मिरच्याचा टेस्ट पण जास्त येईल आणि चावण्यात देखील येईल. म्हणजे कसं छोट्या मुलांना झोंबील देखील. तुमच्या घरी जर छोटे मुलं असतील तर त्यांना झोंबायला देखील पाहिजे. कळलं काय? त्यानंतर आपण मस्त घ्यायचा एक मोठासा कांदा आणि त्याला कचं परत बारीक पीसेसमध्ये कापून घ्यायचं, जेणेकरून भाजीमध्ये कांद्याचा देखील पाणी सुटेल. त्यानंतर मस्त गॅस सुरू करायचा आणि त्याच्यावरती लावायची कढई. कढईमध्ये टाकायचं आपण 2 गुटल्या मस्त तेल. त्यानंतर आपण त्यात टाकायचं मस्त 2 चमचा जिऱ्याला मस्त होऊ द्यायचं गरम. आणि नंतर त्यात टाकायचं आपण मस्त कांदा आणि जिऱ्याला थोडा वेळ त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं. मित्रांनो, आपण त्यात टाकायचं मस्त चिरलेलं लसणाला देखील आपल्याला कचकचच कापायचं आहे मित्रांनो. त्यात टाकायचं थोडंफार आपण आलं. त्यात टाकायचं थोड्या मिरच्या जे की आपण आधी चिरल्या होत्या. आणि मग टाकायचं खमंगासाठी छान मस्त कढीपत्ता. थोडं मीठ टाकायचं आणि त्याला परत हलवायचं. हलवत राहायचं. जेव्हा कांद्याला कलर सुटेल मित्रांनो, तेव्हा आपण टाकायचं टमाटर छान बारीकपणे चिरायचं होतं आपल्याला. मग छान प्रकारे त्या टमाटरला देखील पाणी सुटू द्यायचं मित्रांनो. त्यात आपण टाकायचं त्यानंतर हळद, तिखट आणि बाकी इतर मसाले जर तुम्हाला टाका वाटले तर टाकता. त्यानंतर छान प्रकारे कढईमध्ये जे पण आहे त्याला बरोबर मिक्स करायचं आहे. आणि नंतर त्यात आपण मुंगाची डाळ टाकायची, जी आपली भिजवलेली होती ना आधी. तेच. नंतर मित्रांनो त्याला आपण थोड्यासाठी झाकून ठेवायचं 2-3 मिनिटासाठी. आणि नंतर परत झाकण काढून त्यामध्ये कटुल्याची आपण मस्त भाजी टाकायची, आपण बारीक चिरलेली. कंजूसी नाही करायची बरं का. सगळे कटुले टाकून द्यायचे बारी करून. त्यानंतर आपल्याला जी पण भाजी आहे त्याला पण छान प्रकारे या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. यानंतर थोडंफार पाणी टाकायचं मित्रांनो त्यामध्ये, ज्या प्रकारे त्यामध्ये नमी जी आहे ती मेंटेन राहील. आणि नंतर त्याला मस्त प्रकारे आपण झाकायचं आणि बघू शकता 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर ही आपली कटुल्याची भाजी रेडी झालेली आहे मित्रांनो. प्लीज याला पण तुम्ही ट्राय करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा.